पश्चिम बंगालमधल्या निवडणुकीचं पहिलं जे टप्पा आहे तो उद्या असणार आहे 23 तारखेला आणि त्याच्यानंतर 29 तारखेला दुसऱ्या टप्प्याचं मतदान होणार आहे. सगळ्या देशाचं लक्ष इतर निवडणुकांकडे आहेच, म्हणजे केरळमध्ये काय होईल, तमिळनाडूमध्ये काय होईल, या सगळ्या ठिकाणी तर लक्ष आहेच, पण सगळ्यात महत्त्वाचं लक्ष जे आहे ते पश्चिम बंगालवरती आहे. कारण पश्चिम बंगालमध्ये गेल्या 15 वर्षापासून ममता बॅनर्जी यांचं सरकार आहे आणि यावेळेस भारतीय जनता पार्टीने, जो खरं तर पश्चिम बंगालसाठी नवा पक्ष आहे असं म्हटलं पाहिजे, भारतीय जनता पार्टीने पूर्ण जोर हा पश्चिम बंगालमध्ये लावलेला आहे. अनेक मुद्दे पश्चिम बंगालमध्ये चर्चेत आलेले आहेत. इलेक्शन कमिशनने जो SIR केला, अनेक गोष्टी आपण म्हणतो ना की पहिल्यांदाच झालेल्या आहेत पश्चिम बंगालमध्ये. इलेक्शन कमिशनचा SIR, त्याच्यामध्ये लॉजिकल डिस्क्रिपन्सी म्हणजे तार्किक विसंगती हा मुद्दा सगळ्यात आधी फक्त आणि फक्त पश्चिम बंगालमध्ये आला, ज्याच्यामुळे 27 लाख मतदार हे मतदान कदाचित करू शकणार नाहीयेत. दुसऱ्या बाजूला निवडणूक आयोगाने अत्यंत कडक असे नियम हे पश्चिम बंगालसाठी ठेवलेले आहेत. म्हणजे सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मोटर बाईकवरती तुम्ही फिरू शकणार नाही, हा एक नियम त्यांनी बनवला आहे. जर पोलिंग स्टेशनमधला जो CCTV कॅमेरा आहे तो थोड्या वेळासाठी जरी बंद झाला, टेक्निकल ग्लिच आला त्याच्यामध्ये, तर तिकडे रिपोलिंग केलं जाईल, पुन्हा मतदान घेतलं जाईल त्या पोलिंग बूथवरती. हा एक नियम त्याच्यात करण्यात आलेला आहे. 800 तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा एक लिस्ट बनवण्यात आलेली आहे की ज्यांच्या विरुद्ध आधी गुन्हे रजिस्टर करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर CRPFचं अनप्रेसिडेंटेड अशा पद्धतीचा तिकडे त्यांनी प्रेझेन्स त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की 100 मीटरच्या आतमध्ये पश्चिम बंगालमधल्या पोलिसांना सुद्धा येऊ देणार नाही, सगळं CRPF त्या ठिकाणी बघणार आहेत अशा पद्धतीचं आहे. आणि निवडणूक आयोगाबद्दल सुद्धा तृणमूल काँग्रेसची अनेक हे आहे. दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीने तृणमूल काँग्रेसवरती आरोप लावलेले आहेत की कशा पद्धतीने बंगालमध्ये इलेक्शनच्या वेळेस जो व्हायलन्स होतो, ज्याला आपण पोस्ट पोल व्हायलन्स म्हणूया किंवा निवडणुकीच्या वेळचा व्हायलन्स म्हणूया, ज्याच्यामध्ये 2021च्या व्हायलन्सच्या 300 घटना आहेत आणि त्याच्यामध्ये 58 लोक मेले आहेत, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत असं भारतीय जनता पार्टीचं म्हणणं आहे. त्यांचा घुसखोर म्हणजे बांगलादेशमधनं पश्चिम बंगालमध्ये घुसलेल्या लोकांचा मुद्दा त्यांनी काढलेला आहे आणि अँटी इन्कम्बन्सी वगैरे हे सगळे मुद्दे आहेतच. तर नक्की पश्चिम बंगालमध्ये काय चाललंय, असामान्य परिस्थिती आहे का, यावेळच्या निवडणुका कशा वेगळ्या असणार आहेत, या सगळ्यावरती आपल्याला चर्चा करायची. आणि माझ्याबरोबर इंडिया टुडे ग्रुपचे कन्सल्टिंग एडिटर राजदीप सरदेसाई आहेत. चर्चा सुरू करण्यापूर्वी राजदीप, आपल्याला एक डिस्क्लेमर देणं आवश्यक आहे, कारण राजदीप सरदेसाई यांची पत्रकार म्हणून ओळख आहेच, पण त्याचबरोबर त्यांच्या पत्नी सागरिका घोष या माजी पत्रकार, पूर्व पत्रकार आणि सध्या तृणमूल काँग्रेसच्या राज्यसभेतल्या खासदार सुद्धा आहेत. पण राजदीप सरदेसाई यांचा फार मोठा अनुभव आहे पश्चिम बंगालमध्ये. तुम्ही किती इलेक्शन्स कव्हर केलेत? मी पहिला इलेक्शन पश्चिम बंगालमध्ये 1996 म्हणजे 1996 मध्ये जेव्हा लेफ्ट पार्टीज म्हणजे अगदी डॉमिनेट होते. पहिल्यांदा मी ज्योती बासूंचा इंटरव्ह्यू तेव्हा केलेला, ते पण मला अजूनही आठवण आहे, दुर्गापूरमध्ये. आणि ते माणूस वेगळेच होते, म्हणजे ते जास्त बाहेर जाऊन कॅम्पेन करत नव्हते. कॅम्पेन पण नाही करायचे, थोडं फार करायचे, पण लेफ्टची ताकद तेवढी होती तेव्हा. त्यांची पूर्ण मशीन त्यांच्याबरोबर होती. 20 वर्षापासून ते मुख्यमंत्री होते. मी त्यांना दुर्गापूरच्या गेस्ट हाऊसमध्ये भेटलो आणि दुपारचा वेळ होता, 2 वाजता, आणि तिथे गरमी कडक असते. आणि मला अजूनही आठवण आहे, मी त्यांना भेटलो, ते म्हणाले वुड यू लाईक अ बिअर, तुम्हाला बिअरचा ग्लास घ्यायचा का? कॅमेरासाठी काळात, हा हो कॅम्पेनच्या. पण ते काय असायचं, लेफ्ट मध्ये जी मशीन होती ना, ती मशीन एवढी म्हणजे ताकदवर होती, मशिनरी कॅडर, हा, म्हणजे कुठलं त्यांचं कुठल्या एका नेत्यावर ते निर्भर नव्हते. त्यांचं पूर्णपणे जी त्यांचे काडर होते, त्यांचे वर्कर होते, ते प्रत्येक गावात तुम्ही जायचा, लाल झेंडा तुम्हाला भेटायचा. दुसरा सेक्रेटरी, बूथ सेक्रेटरी आणि तृणमूल सेक्रेटरी वगैरे अगदी. आणि मला वाटतं त्या इलेक्शन निवडणुकानंतरच तृणमूल काँग्रेस किंवा त्याच इलेक्शन मध्ये पहिल्यांदा आली. काही सीट त्यांना मिळाल्या नाही. पूर्णपणे लेफ्टचा एक प्रभाव होता. काँग्रेस पण हळूहळू कमजोर झालेली बंगालमध्ये. भाजप तर नव्हतीच, म्हणजे किती 30 वर्ष झाली साहेब, बघा ना किती फरक. 40 वर्ष झाली ऑलमोस्ट. 1996 2026 30 वर्ष ऑलमोस्ट, 30 वर्ष झाली. पण त्या 30 वर्षात जे म्हणजे सर्वात मोठा जो चेंज झाला की भाजप ज्या प्रमाणाने पश्चिम बंगालमध्ये त्यांचा प्रभाव वाढलाय, त्या काळात कोण भाजप बद्दल बोलत पण नव्हतं. वाजपेयीजींची सरकार होती, सरकार वाजपेयीजींची सेंटरमध्ये. दिल्लीत बीजेपी म्हणजे बीजेपीचे सीट्स वाढत होते, वोट्स वाढत होते, पण बंगालमध्ये नाही. बंगालमध्ये जी त्यावेळेसची निवडणूक होती, एका बाजूला लेफ्ट
आणि दुसऱ्या बाजूला एक नवीन पार्टी तृणमूल काँग्रेस, पण मेन पार्टी तिथे अजूनही काँग्रेस होती, पण काँग्रेसमध्ये तेवढी ताकद नव्हती, कारण की जास्त करून काँग्रेसचे पण नेते तसेच होते. प्रणब मुखर्जी राज्यसभेत होते, पण बंगालमध्ये त्यांचा काहीच प्रभाव नव्हता. तर एक आणि ज्योती ममता बॅनर्जी खासदार होत्या त्यावेळेस. ममता बॅनर्जी खासदार होत्या त्यावेळेस, पण ममता बॅनर्जी पण त्यांच्या समोर एवढी मोठी ताकद त्यांच्या समोर होती, जी लेफ्टची ताकद होती. ममता पण ते काही करू शकली नाही. त्यांना किती त्या इलेक्शन नंतर 2001चा इलेक्शन झालं, 2006 मध्ये बुद्धदेव भट्टाचार्य हे मुख्यमंत्री होते, त्यांना पण प्रचंड बहुमत मिळाली. 2011 मध्ये म्हणजे एक 15-20 वर्षानंतर तृणमूल काँग्रेसच्या स्थापनेनंतर त्यांना ममता बॅनर्जीला संधी मिळाली. पण मी एक सांगतो साहिल, मी बंगालला गेलो नाहीये, मी जाणारही नाहीये, कारण की जसं तू म्हणालास माझी बायको सागरिका तिथे MP आहे, म्हणून मी तिथे जात पण नाही, त्याच्यावर विश्लेषण पण करत नाही आज पहिल्यांदा. आणि ते पण मी हे सांगणार नाही की कोण जिंकणार कोण हारणार, मला त्याच्यात आपण सांगू शकत नाही. पण आकडे जे आहेत, मला वाटतं आकड्यावर आपण जाऊ शकतो, मुद्द्यांवरती जाऊ शकतो. हो, कारण की एक इम्पॉर्टंट आकडा माझ्या समोर आहे. 2021च्या इलेक्शन मध्ये 20,000हून जास्त मतांनी तृणमूल काँग्रेस 140 सीट जिंकली. भाजप त्या इलेक्शन मध्ये 23 सीट आहेत, जे 20,000 वोटांहून जास्त जिंकली. म्हणजे ममता बॅनर्जी 140 सीट मध्ये त्यांचे कॅन्डिडेट्स 20,000हून वोट जास्त जिंकले, आणि 23 अशी सीट आहेत जिथे बीजेपी 2021 2024 म्हणजे लोकसभेत असे 100 सीट आहेत जिथे ममता बॅनर्जीची पार्टी TMC 20,000 वोटहून जास्त जिंकली. भाजपचे 38 सीट पुढे होती बेसिकली, पुढे होती आणि जिंकले, म्हणजे 20,000 वोटचा मार्जिन होता, प्लस 20,000, आणि भाजपचे 38. म्हणजे अजूनही एक मोठा गॅप होता 21 आणि 24 मध्ये. तो गॅप आता किती कमी झालाय हा सर्वात मोठा प्रश्न आहे, कारण 15 वर्ष झाली आणि कुठल्याही सरकारला 15 वर्षानंतर अँटी इन्कम्बन्सी तर असतेच. प्रश्न असा आहे की भाजप किती पुढे गेली आहे. मला अजूनही आठवण आहे 2006 मध्ये बुद्धदेव भट्टाचार्यांना मोठी एक विक्ट्री मिळाली, पण जसंही 5 वर्षानंतर ते परत आले, त्यांची पार्टी किती 30-35 सीटवर थांबली आणि ममता बॅनर्जीला एक मोठा विजय मिळाला. तर बंगालमध्ये जर लाट असेल तर काही होऊ शकतं. पण ती लाट आणण्यासाठी सुद्धा ममता बॅनर्जींना खूप प्रयत्न करावे लागले. म्हणजे 1996 पासून सलग ममता बॅनर्जींनी लेफ्टच्या विरोधामध्ये आपली भूमिका ही अत्यंत कडक त्या पद्धतीने काँग्रेसमध्ये असताना सुद्धा त्या लेफ्टच्या विरोधामध्ये, म्हणजे पार्लमेंटमध्ये सुद्धा एकदा मला आठवतंय की मला ते व्हिज्युअल आठवतंय, स्टेचरवरती आल्या होत्या पार्लमेंटमध्ये. म्हणजे आज जो ममता बॅनर्जींच्या कॅडरवरती आरोप लावला जातो भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं, तो त्यावेळेस ममता बॅनर्जींनी लेफ्टच्या कॅडरच्या विरुद्ध लावला होता की कशा पद्धतीने त्यांना मारहाण करण्यात आली होती, आणि त्या स्टेचरवर आल्या होत्या खासदार असताना. मला आज सकाळी साहिल गंमत आहे की एक कार्टून कोणी पाठवला, RK लक्ष्मण, आपले देशचे महान कार्टूनिस्ट, त्यांनी 1970 मध्ये एक कार्टून आहे, माझ्याकडे ते आहे माझ्या याच्यावरती, पण ते तुमच्या दर्शकांना मी ते दाखवू शकतो. हा तो कार्टून आहे ज्यात ते दाखवतात ते 1970 मध्ये टँक आणि सैन्य पूर्णपणे बंगालमध्ये इलेक्शन होतात तेव्हा सिद्धार्थ शंकर रे होते मुख्यमंत्री काँग्रेसचे, आणि ते म्हणतात नो देर इज नो थ्रेट टू द नेशन, देशाला काही धोका नाहीये, दिस इज जस्ट टू एन्श्योर फेअर इलेक्शन इन बंगाल. बंगालमध्ये निष्पक्ष इलेक्शन होणार की नाही त्याच्यासाठी आम्ही सैन्यांना बोलवलंय, म्हणजे एअरफोर्स आणि आर्मी. 1970 मध्ये, म्हणजे हिंसा जी आहे बंगालमध्ये त्याची एक परंपरा आहे, आणि ती चांगली नाहीये, पण आपल्या लोकशाहीसाठी चांगली नाही. पण बंगालमध्ये ज्या प्रकारचं एक वातावरण झालंय त्याच्यात कुठलाही पक्ष सत्तेत येतो त्यांच्यावर आरोप लागतो की तुम्ही त्या स्टेट मशिनरीचा दुरुपयोग करताय. लेफ्टवर पण तो आरोप लागलाय, ममता बॅनर्जीवर लागलाय, आणि आजच्या तारखेत भाजपवर लागलाय की तुम्ही सेंट्रल एजन्सीचा दुरुपयोग करताय. पण ते म्हणजे ते काही आजही झालं नाही, 40-50 वर्षापासून बंगालमध्ये इलेक्शन तसे झाले. आपण टप्प्याटप्प्याने याच्यावर चर्चा करूया. पहिला मुद्दा म्हणजे मी पण बंगालला आता काही दिवसांपूर्वी गेलो होतो, मी SIR वरती एक रिपोर्ट बनवण्यासाठी गेलेलो होतो, पण आपण टप्प्याटप्प्याने ह्याच्यावर चर्चा करूया. पहिला टप्पा जो तुम्ही मुद्दा उपस्थित केलात की अँटी इन्कम्बन्सीचा, 2006 मध्ये ज्यावेळेस निवडणुका झाल्या त्यावेळेस ममता बॅनर्जींना अपेक्षा होती की त्याच वेळेस त्यांची सत्ता येईल,
आणि 2006च्या निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जींना जवळपास 30% मतं पडली होती आणि काँग्रेसला साधारणतः 7% मतं होती आणि CPM त्यावेळेस 37% मतं त्यांनी घेतली होती, 37 का 38%, म्हणजे 8%चा फरक त्या दोघांमध्ये होता. एक्झॅक्टली उलटं चित्र 2011च्या निवडणुकीत बघायला मिळालं आणि ममता बॅनर्जींची सत्ता आली. त्या 5 वर्षाच्या काळामध्ये काय झालं? सगळ्यात मोठं आंदोलन जे झालं होतं ते सिंगूर आणि नंदीग्रामचं आंदोलन ज्याला म्हणतात, की जिथे टाटाचा प्लांट येणार होता, टाटा नॅनोचा प्लांट येणार होता आणि त्याच्यासाठी म्हणून ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्याचा प्रयत्न झाला त्याच्या विरोधात, म्हणजे ती अँटी थिसिस म्हणतो आपण लेफ्टचं सरकार आल्यानंतर सगळ्यात पहिलं काम त्यांनी काय केलं असेल तर लँड रिफॉर्म्स केले होते, म्हणजे तिथे जमिनींचं डिस्ट्रीब्युशन केलं होतं शेतकऱ्यांना. आणि एक्झॅक्टली उलटं ज्यावेळेस लेफ्ट सरकार करायचा प्रयत्न झाला, कारण इंडस्ट्रियलायझेशन घटलं पश्चिम बंगालमधनं, त्यावेळेस त्याच ममता बॅनर्जींनी त्याला विरोध केला, मोठं आंदोलन उभं केलं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून तृणमूल काँग्रेसचं सरकार 2011 मध्ये त्यांनी त्या ठिकाणी आणून दाखवलेलं होतं. आताच्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीने त्याला हिंदू वर्सेस मुस्लिम असा टोन दिलेला आहे. घुसखोर हा मुद्दा त्यांनी त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा आणलाय. अँटी इन्कम्बन्सी ही प्रत्येक सरकारच्या विरुद्ध असते, पण ती अँटी इन्कम्बन्सी डिफाय करून 24-25 वर्ष लेफ्ट पार्टीचं सरकार हे आपण पश्चिम बंगालमध्ये बघितलं, तेवढीच वर्ष भारतीय जनता पार्टीचं सरकार आपण गुजरातमध्ये बघितलं. त्यामुळे अँटी इन्कम्बन्सी जरी असेल तरी ती डिफाय होऊ शकते, हे आतापर्यंत आपण अनेकदा बघितलेलं आहे. यावेळची काही अशी विशेष परिस्थिती आहे का भारतीय जनता पार्टीने निर्माण केलेली की ज्याच्यातनं ममता बॅनर्जींसमोर एक चॅलेंज उभं राहू शकेल अँटी इन्कम्बन्सी? पण आपण आकडे बघू. 2021च्या इलेक्शनमध्ये ममता बॅनर्जीला एक मला वाटतं 48%, 48% वोट मिळालं आणि भाजपला 38%, म्हणजे 10%चा गॅप होता. 2024 लोकसभेत ममता बॅनर्जीचा वोट कमी होऊन 46% होतो आणि भाजपचा वाढतो 39%. म्हणजे गॅप जो आहे तो कमी होत चालला आहे. 10% गॅप आहे आता. 10%चा जो गॅप होता 2019 मध्ये 3%चाच गॅप होता. 2019 लोकसभेला 43% ममता बॅनर्जी आणि 40% भाजप. 2021 मध्ये 10% होऊन जातो विधानसभेत. 24 मध्ये पण तेवढाच आहे साधारण. 24 मध्ये एक 7% आहे, पण गॅप आहे, पण तो कमी होत चालला. आणि विशेष तर लोकसभेत तो कमी होतो. विधानसभेत अजूनही, कारण की काय लोकल कनेक्ट ज्या पार्टीकडे असतं त्यांना तो विधानसभेत तेवढा तो फायदा असतो, कारण की तुम्ही क्षेत्रीय पार्टी आहात, तुम्ही नॅशनल पार्टी नसाल. एवढं नक्की आहे की वेस्ट बेंगॉलमध्ये आता एक ध्रुवीकरण झालंय. तो जो तिसरी शक्ती होती, ते एका काळी काँग्रेसला वोट द्यायची किंवा तिसरी कुठली पार्टी होती, त्यांना जो वोट मिळतो किंवा इंडिपेंडन्स होते त्यांना तो वोट मिळत नाही. म्हणजे कुठल्याही पार्टीला जिंकण्यासाठी एक 45-46% वोट पाहिजेच पाहिजे. म्हणजे भाजपचा जो वोट, जो 40%चा वोट आहे, तो 45 पर्यंत पोहोचणार का? 5% जर स्विंग झाला भाजपकडून, तृणमूल काँग्रेसचा जो वोट 46-47%चा आहे, तो जर 42% झाला किंवा 40% झाला आणि भाजपचा वोट 40% जो आहे तो 45% झाला तर फरक पडू शकतो. आता ममता बॅनर्जीची ताकद कुठे आहे? त्यांच्याकडे 2 वोट बँक आहेत. एक मुस्लिम वोट बँक, 30% आहेत मुस्लिम, त्यातली साधारण 75% मतदान ममता बॅनर्जींना होतं. CSDSचा सर्वे 24चा तो सांगतो. आणि दुसरा मोठा वोट बँक आहे महिला वोट बँक. ममता बॅनर्जीची लीड भाजपच्या बाबतीत एक 6-7%, 8% पर्यंत महिलांमध्ये होती. ती जर लीड कमी झाली, बघा मुस्लिम वोट मला वाटतं अजूनही, आपण जसं मी म्हणालो, मी बंगालला गेलो नाहीये, पण कुठलाही व्यक्ती तुम्हाला सांगेल की तो मुस्लिम वोटर जो आहे तो वोट बँक ममता बॅनर्जीकडे राहिला आहे. ओवेसीने प्रयत्न केला, हुमायून कबीरने प्रयत्न केला, पण तो वोट बँक अजूनही ममता बॅनर्जीकडे. आणि बंगालमध्ये, आणि ही महत्वाची गोष्ट आहे, 294 सीट्स आहेत, 294, त्याच्यापैकी 85 सीट असे आहेत जिथे मुस्लिम वोट निर्णायक आहे. म्हणजे ममता बॅनर्जीला एक हेड स्टार्ट मिळतो की 85+. आता त्याच्यात दुसरा जो वोट बँक आहे महिला वोट बँक, तिथे नक्की कुठे ना कुठे भाजपने प्रयत्न खूप केला आहे की ममता बॅनर्जीला त्या वोट बँक कडून कसं बाहेर काढायचं. त्याच्यात मग
लॉ अँड ऑर्डरचे प्रश्न येतात, जो आरजी कारचा जो मोठा हे त्यांची झाला, आई इलेक्शन लढते ती आई विक्टिम विक्टिमची आई इलेक्शन लढते आहे. आता नारी शक्ती बद्दल नरेंद्र मोदीजी म्हणतात आहे, अमित शहा म्हणतात आहे, महिलांसाठी आरक्षण आम्ही आणणार, महिलांसाठी interesting 3,000 रुपये, 1500 रुपये त्यांना ऑलरेडी मिळत आहे. नाही टीएमसी सुरुवातीला 1200 रुपये द्यायची, हो. फेब्रुवारीच्या बजेटमध्ये ते वाढवून 1500 रुपये केलं. म्हणजे दरमहा जसं महाराष्ट्रात झालं, जून मध्ये 1500 रुपये दिले गेले ताबडतोब, आणि त्याच्यानंतर महाविकास आघाडीने 3000 रुपये प्रॉमिस केले होते. एक फरक की बंगालमध्ये गेल्या 5 वर्षापासून ममता बॅनर्जी 1000 किंवा 1200 देत होती, आता 1500 वाढवलंय. भाजप काय म्हणाली, 1500 सोडा, आम्ही तुम्हाला 3000 देऊ. आता 3000 रुपये जर तुम्ही डबल केले, जर लोकांना वाटलं की जर भाजपची सरकार आली आणि आम्हाला 3000 रुपये मिळतील, त्याचा किती फरक पडतो, हा सर्वात मोठा फॅक्टर आहे. कारण की जर तो महिला वोट मधून तुम्ही जर 5-6% ममता बॅनर्जी कडून भाजपकडे गेलं तर मग ती फाईट नक्की आहे. पण जर महिला वोट ममता बॅनर्जी बरोबरच राहिलं तर मला वाटतं ऍडव्हान्टेज ममता बॅनर्जी. मला वाटतं ह्या इलेक्शन मध्ये निर्णायक राहणार विमेन्स वोट. पुरुष जे आहेत, प्रत्येक पोल तुम्ही बघा, ते भाजपला ऍडव्हान्टेज देतात, पण महिलांमध्ये ममता बॅनर्जीकडे नेहमीचा ऍडव्हान्टेज राहिलाय. तो जर कमी झाला आणि भाजपने प्रयत्न खूप केलाय तर तो मला वाटतं एक मोठा फॅक्टर होऊ शकतो.